नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये आज एक कन्सोलिडेशन बघायला मिळालं. बोरिंग प्राइस ॲक्शन होती, बोरिंग मार्केट होतं, कुठलाही मोमेंटम आपल्याला बघायला मिळालेला नाही. ओके, आता उद्या आणि परवा शनिवार रविवार मार्केटला सुट्टी आहे, वीकेंड आहे. सोमवारी मार्केट ओपन होते. मार्केटची दिशा काय राहू शकते, मार्केटमध्ये कोणत्या साईडला मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढती किंवा कमी होतीये, हे आपल्याला प्राइस ॲक्शनवरनं बघायचं आहे. त्याचबरोबर डिमांड सप्लाय झोन काय बघायला मिळतोय आणि सपोर्ट रेजिस्टन्स काय बघायला मिळतात याचं देखील आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये कुठलं स्ट्रक्चर बनलंय, सेटअप काय बनतोय आणि ओव्हरऑल मार्केटचा मोमेंटम कोणत्या दिशेला राहू शकतो याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत तुम्ही बघसाल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मार्केट एका रेजिस्टन्स लेवलवरती येऊन कन्सोलिडेशन केलं होतं. हा जो भाग आहे, हा जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा, मार्केट एका स्ट्रॉंग रेजिस्टन्सवरती येऊन कन्सोलिडेशन केलं होतं आणि काहीशी अशा पद्धतीने मार्केटमध्ये एक ट्रेंड लाईन तयार झाली होती आणि डबल टॉप काहीसं सिनेरिओ तयार होऊन मार्केटमध्ये एक ब्रेकआउट फेलियर आपल्याला बघायला मिळाला होता. तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. हा ब्रेकआउट फेलियर होता आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटनी इकडे एक सपोर्ट क्रिएट केला होता 24,284च्या आसपास. ओके, रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपण काय पाहिलं होतं की मार्केटमध्ये सेलिंग साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो व्यवस्थित दिसतोय. बुलिश साईडला मार्केटने एक ब्रेकआउट फेलियर केलाय. त्यामुळे बुलिश साईडला जर मार्केट जात असेल किंवा बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क हाय आहे. तिकडे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेड मॅनेजमेंट या गोष्टी बघाव्या लागणार आहेत. परंतु मार्केटनी काय केलं, मार्केटनी गॅप डाऊन दाखवलं. ओके, म्हणजे जे मोमेंटम आपल्या इकडे सपोर्ट ब्रेक करून डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी वाटत होती, तिकडे मार्केटने तो मोमेंटम गॅप डाऊनमध्येच कव्हर केला आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटने कन्सोलिडेशन केलं. कुठलाही मोमेंटम अपसाईड डाऊन साईड पूर्ण एका रेंजमध्ये कन्सोलिडेशन केलं. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की डाऊन साईडला जर मार्केट ओपन होत असेल तर हा रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट याच्यामध्ये मार्केटमध्ये काहीसं कन्फ्युजन फॅक्टर, मार्केटमध्ये कन्सोलिडेशन मोमेंटम कमी असेल आणि कन्सोलिडेशन भाग जास्त असलेला बघायला मिळू शकतो. तुमच्या जर लक्षात असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि तशाच पद्धतीचा काहीसा साईडवेज मोमेंटम मार्केटने दाखवलेला आहे. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर या लेवल सगळ्या आपण थोडेसे हाईड करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. आता आपण वारंवार जर लास्टचे 7 ते 8 ट्रेडिंग सेशन बघितलेत की मार्केटने काय केलंय, या लेवलच्या आसपास मार्केट काय केलंय, कन्सोलिडेशन करते. बघा, तुमचं लक्षात असेल तर आपण पाहिलं होतं की या लेवलच्या वरती मार्केटने कुठली क्लोजिंग दिलेली नव्हती. ओके, आणि आज कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हे पण बघितलं होतं की मार्केटने या लेवलवरती मोमेंटम दाखवला 24,400च्या वरती, परंतु सस्टेन झाला नाही. आणि इकडे जर बघितलं तर मार्केटने काहीशा अशा पद्धतीने एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो, पण तो गॅप डाऊनमध्ये काहीसं सेलिंग मोमेंटम बघायला मिळाला. आता जर पाहिलं आपल्याला तर आपल्याला काय बघायला मिळते, मार्केटमध्ये ही एक रेंज बघायला मिळते. इकडनं खाली वर, खाली वर, परत खाली, परत वरती आणि या लेवलवरती. म्हणजे आत्ताच्या घडीला जर आपण चार्टचा बारीकाईने अभ्यास केला 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती तर मार्केटमध्ये ही पॉसिबिलिटी जास्त वाटते. कोणती पॉसिबिलिटी? जर आजचा इंट्राडे लो जर ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये सेलिंग मोमेंटम आपल्याला या सपोर्टपर्यंत बघायला मिळू शकतो 23,800. आता त्याच्यामध्ये 24,000चं एक राऊंड लेवल आहेच आहे, परंतु 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघूया की कुठले कुठले सपोर्ट आपल्याला मध्ये बघायला मिळत आहे. परंतु आत्ता जर ओव्हरऑल चार्टचा जर विचार केला तर आपल्याकडे ही जी ट्रेंड लाईन बघायला मिळते 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आणि ट्रेंड लाईनवरती मार्केटने मल्टिपल टाइम सपोर्ट घेतलाय. आता ही जर ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये काहीसा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला या लेवलच्या आसपास बघायला मिळू शकतो. ओके, म्हणजे मल्टिपल रेजिस्टन्स 1, 2, 3, 4
4 टाइम टेस्ट केलं, मार्केटने ब्रेकआउट दिलंय का? नाही दिला. परंतु ज्यावेळेस मार्केट या रेजिस्टन्सच्या आसपास येतं त्यावेळेस काय होतं, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळतो. परत इकडे बघू शकता, ज्यावेळेस त्याच्यात सेलिंग प्रेशर बघायला मिळते. ओके, मल्टिपल टाइम सेलिंग प्रेशर. आणि आजही मार्केटनी काहीसा म्हणजे बघितलं तर निफ्टी 150 पॉईंट निगेटिव्ह आपल्याला झालेली दिसत आहे. ओके, सो ही जर लेवल ब्रेक होते तर थोडासा आपल्याला काय होतंय, मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, आता एकदा डेली टाइम फ्रेमवरती जाऊन बघूया. ज्यावेळेस मार्केट या लेवलच्या आसपास बघा मोमेंटम सुरुवात होते, त्यावेळेस मार्केटमध्ये अप ट्रेंड सुरू होता. त्यावेळेस मार्केटमध्ये बऱ्याचशा आपल्याला ग्रीन कॅन्डल बघायला मिळतात त्या मोठमोठ्या. ओके, म्हणजे ही एक मोमेंटम देऊन मार्केटने काय केलं, इकडे हेल्दी पुलबॅक घेतला. आता या पुलबॅकच्या नंतर जर बघितलं तर मार्केटमध्ये काहीशा आपल्याला मल्टिपल डोजी कॅन्डल बघायला मिळतात ते. ओके, मल्टिपल डोजी म्हणजे इकडे जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जवळजवळ 22,150 वरून कुठपर्यंत पोहोचला, 24,750. म्हणजे साधारण जर बघितलं तर 2,500 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला निफ्टीने 12 ट्रेडिंग सेशनमध्ये दाखवला. आता त्याच्यानंतरचे जर काउंट केले आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे 12 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केट 24,400 आणि राऊंड लेवल जर बघितली खालची तर 23,000च्या आसपास, 23,950. म्हणजे साधारण 24,000 आणि 24,500 450 पॉईंटच्या आतमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसत आहे लास्टचे 12 ट्रेडिंग सेशन. कुठे हा मोमेंटम मोठा, जिकडनं मार्केटने जवळजवळ 2,000 पॉईंटची 2,500 पॉईंटची जंप दाखवली. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केट काहीसं या लेवलवरती स्टक झाले, थांबलेलं दिसतंय. इकडे एक पॉज आपल्याला मार्केटने घेताना दिसतो. मग अशा मार्केटमध्ये काय होतं, याच्यामध्ये मोमेंटम असतो अशा मार्केटमध्ये, ट्रेंडी मार्केटमध्ये, परंतु कन्सोलिडेशन मार्केटमध्ये कुठलाही मोमेंटम बघायला मिळत नाही. मग इकडे काय होतं, ओव्हर ट्रेडिंग आणि माइंडसेट खराब होतो. ओके, तर हे सांगण्याचं तात्पर्य काय की बाबा डेली टाइम फ्रेमवरती आपल्याला काय बघायला मिळते की मार्केटमध्ये कुठलाही ट्रेंड आपल्याला बघायला मिळत नाही. मार्केट एका रेंजमध्ये कन्सोलिडेशन करते, म्हणजे वरती जाते रजिस्टर घेते, खाली येते सपोर्ट घेते, वरती जाते, अशा पद्धतीने काहीसे आपल्याला कन्सोलिडेशन मोमेंटम बघायला मिळत आहे. ओके, सो थोडंसं अशा रेंजमध्ये आपल्याला काळजी करणं गरजेचं आहे. आपल्याला आपला ट्रेड मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा, हे जे सगळं मी तुम्हाला 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती प्राइस ॲक्शन ॲनालिसिस करून दाखवली. आत्ता जर बघितलं तर डेली टाइम फ्रेमवरती आत्ता तुम्हाला मी चार्ट ॲनालिसिस करून दाखवला. तसेच आपण ज्यावेळेस लेवल मार्क करतो किंवा लेवल काढण्याचा प्रयत्न करतो, तिकडे आपण 5 मिनिटं किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती चार्टला ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे जे ॲनालिसिस आपण करतोय हे कशाच्या बेसिसवरती करतोय, हे प्राइस ॲक्शन आणि डिमांड सप्लायच्या झोनच्या बेसिसवरती करतोय. मग प्राइस ॲक्शन कशी बनतीये, डिमांड सप्लाय झोन कसा तयार होतो आणि प्राइस ॲक्शन बनताना मार्केटमध्ये कशा पद्धतीचे सेटअप बनतात. आता सेटअप खूप लोकांना माहिती असणार आहे, परंतु ते सेटअप बनतात कसे, त्या सेटअपमध्ये मार्केटमध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येतो कसा, त्या ब्रेकडाऊन आल्यानंतर त्याचा मोमेंटम किती पॉसिबिलिटी आहे होण्याचा, किंवा ब्रेकडाऊन केल्यानंतर मार्केटमध्ये किती मोमेंटम खाली येऊ शकतं, मार्केट कुठल्या कॅन्डलवरती ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळतोय, कॅन्डलचं स्ट्रक्चर कसं बनतंय. ओके, आणि त्या ब्रेकडाऊन नंतर त्याचा मोमेंटम किती मोठा असू शकतो किंवा किती छोटा असू शकतो. त्याचबरोबर फेक ब्रेकआउट, डाऊन साईडला जाताना फेक अपसाईड मोमेंटम, असे जे काही मार्केट रिलेटेड म्हणजे प्राइस ॲक्शन रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण कव्हर केलेल्या आहेत. कशामध्ये, प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये. आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की प्राइस ॲक्शन हा एक भाग आहे मार्केटचा. त्याचबरोबर आपल्याला प्राइस ॲक्शनला लागून जे फॅक्टर आहेत, प्राइस ॲक्शनला लागून ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा येणं गरजेचं आहे. ओके, मग कुठल्या गोष्टी त्यामध्ये येतात ते, तर त्याच्यामध्ये येतात ते सगळ्यात अगोदर आपली स्ट्राईक प्राइस सिलेक्शन. जर तुमचं स्ट्राईक प्राइस सिलेक्शन व्यवस्थित असेल तर मार्केटमध्ये जो काही मोमेंटम येणार आहे तो आपल्याला त्या प्रीमियममध्ये बघायला मिळतो. स्ट्राईक प्राइस सिलेक्शन रॉंग असेल तर तुम्ही एक वेगळ्या स्ट्राईक प्राइसवरती जर काम करत असाल, मोमेंटम दाखवते मार्केट परंतु प्रीमियममध्ये मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी लो होते. ओके, म्हणजे तुम्ही
प्राइज ॲक्शन व्यवस्थित समजून घेतली, तुम्ही तुम्ही प्राइज ॲक्शन समजून घेतली, तुम्ही सेटअप समजून घेतलाय, तुम्हाला इकडनं बघितलं की या प्राइज ॲक्शननुसार, या सेटअपनुसार मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो आणि ते तुम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं. परंतु तुमची जर स्ट्राईक प्राइस सिलेक्शन जर रॉंग झालं, तर तुमचं प्राइज ॲक्शनला काही महत्त्व राहणार नाही. मग प्राइज ॲक्शन बरोबर आपल्याला स्ट्राईक प्राइस सिलेक्शन देखील महत्त्वाचं आहे. आता स्ट्राईक प्राइस सिलेक्शन तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट. आता हे तर सगळं बघायला मिळतं आपल्याला, आपण सगळं समजून घेतलं. परंतु एखादा मोमेंटम जेव्हा येणार आहे, तिकडे त्याची रिस्क किती आहे? तिकडे जर हाय रिस्क असेल, तर आपल्याला रिस्क मॅनेजमेंट तिकडे करता आलं पाहिजे. मग रिस्क मॅनेजमेंट कशावरती आपल्याला बघायला मिळतं, की आपली पोझिशन सायझिंग काय आहे? मग रिस्क मॅनेजमेंट पण शिकलं पाहिजे, पोझिशन सायझिंग देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके. आणि त्याचबरोबर ट्रेड मॅनेजमेंट, की ब्रेकआउट आलाय आणि ट्रेडमध्ये चांगला मोमेंटम आलाय, परंतु त्याच्यासोबत आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट देखील करता आलं पाहिजे. काय होतं की ज्यावेळेस हाय व्हॉलेटाईल मार्केट असतं ना, त्यावेळेस मोमेंटम दाखवतं पण आणि तसंच मोमेंटम पलटी पण मारतं. त्यामुळे आपल्याला आपला ट्रेड मॅनेज करता आला पाहिजे. हे देखील आपण आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. आणि सगळ्यात जर विचार केलात की ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची सायकोलॉजी, तुमचा माइंडसेट. तुम्हाला सगळ्या गोष्टींचं बऱ्यापैकी नॉलेज आहे, परंतु तुमचा माइंडसेट जर तुमचं कंट्रोल आणि तुमचा माइंडसेट आणि तुमची सायकोलॉजी जर वीक असेल, तर काही होऊ शकत नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या ते, परंतु ज्यावेळेस आपण एखादा सेटअप बघतो आणि त्या सेटअपमध्ये चांगला ब्रेकआउट होतो, त्या सेटअपमध्ये सगळ्या पद्धतीने जसं आपण शिकलोय तशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करतो. परंतु तुमचं माइंडसेटच स्ट्रॉंग नसेल आणि तुम्ही जर घाबरून त्यातनं जर पळून गेले आणि त्याच्यानंतर विचार करताय की बाबा खूप मोठा मोमेंटम झाला. होतं. भरपूर गोष्टी माइंडसेटवरती डिपेंड असतात आणि त्या माइंडसेट तुमच्याकडे नसेल, तर तो माइंडसेट कशा पद्धतीने बिल्डअप होतो. आता माइंडसेट बिल्डअप होण्याच्या मागची वेगवेगळी कारणं आहेत. तुमची पोझिशन सायझिंग देखील त्याच्या बहुतेक कारण आहे. ओके. आणि त्याला लागून रिस्क मॅनेजमेंट देखील कारण आहे. तर या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये. जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल, तर नक्की जॉईन करू शकता. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो, कारण की खूप लोकांचे मेसेज होते, कमेंट होते, की सर आम्हाला दाखवा एकदा. तर इकडे जर गेलो तर हा आपला यूट्यूब चॅनल. ओके. आणि तुम्ही कुठल्याही व्हिडिओवरती क्लिक करून अशा पद्धतीने जर क्लिक केलं, ओके, अशा पद्धतीने क्लिक केलं तर इकडे तुम्हाला दिसतंय मोर. डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावरती इकडे जाऊन क्लिक करू शकता. इकडे प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स यावरती क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीचं एक विंडो ओपन होईल. इथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आता इकडे सगळं सिलेबल्स आहे. ओके. हा सिलेबल्स आहे सगळं. ओके. आणि हे इकडे जवळजवळ 16 व्हिडिओ आहेत. ओके. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. आणि इकडे बघा, हे नीट समजून घ्या. कस्टमर सपोर्ट आणि त्याच्याबरोबर जर बघितलं तर व्हॉइस नोट, इमेज, टेक्स्ट, व्हिडिओ, डाऊट्स सॅटर्डे, संडे हे काय आहे तुम्ही एकदा चेक करू शकता, म्हणजे तुम्हाला गोष्टी समजून जातील व्यवस्थित. ओके. चला येऊया चार्टकडे. समजून घ्या. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे, कोर्स जॉईन करण्यापूर्वी त्यांचा माइंडसेट, त्यांचं मार्केट बघण्याचा पद्धत कशी होती आणि जॉईन केल्यानंतर काय त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालाय, हे तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगा. खूप लोक कमेंट आवर्जून करतात, परंतु जे करत नसतील ते देखील करा आणि जे रेग्युलर करतात ते देखील करू शकता. आणि तुमचे काही डाऊट असतील, क्वेश्चन असतील तर ते देखील विचारत जावा. ओके. येऊया चार्टकडे. आता इकडे जर बघितलं ना, तर काहीसं ही जी मोमेंटम आहे आता डेली टाइम फ्रेमवरती आपण, आणि इकडे जर बघितलं तर काहीसं आपल्याला एक ट्रेंड लाईनवरती मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन बघायला मिळते. आणि हा हा जर सेटअप इकडे जर बघितलं, ह्या 3 कॅन्डल, तर काहीशी निगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्याला इकडे कॅन्डलवरती बघायला मिळते. ओके. तर 5 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. आणि थोडेसे लेवलमध्ये चेंजेस करूया.
1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आणि डेली टाइम फ्रेमवरती आपण बघितलेलंच आहेत लेवल. आता ही रेंज आहे ना, जी की बघा इकडे 24,250 आणि 24,118 ही जी रेंज आहे ना, ही थोडीशी मोठी बघायला मिळते. ओके. आणि पूर्ण दिवसाचं कन्सोलिडेशन आहे या रेंजमध्ये. तर या रेंजमध्ये जर बघितलं तर इकडे हाय लावलाय, इकडे लो लावलाय, परत इकडे एक हाय लावलाय. म्हणजे ही रेंज मोठी बघायला मिळते. आणि इकडे जर बघितलं तर या रेंजमध्ये अगोदर एक मोठा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळतो. तर त्या रेंजमध्ये मार्केटने खूप कन्सोलिडेशन केले. परंतु या लेवलच्या डाऊन साईडला कन्सोलिडेशन आहे. म्हणजे ज्या लेवलवरती मार्केटने आधी एक कन्सोलिडेशन केलं होतं, त्या लेवलवरती काय होता, रेजिस्टन्स होता. आणि त्याच्यानंतर मार्केटने रिकव्हरी दाखवायचा प्रयत्न केलेला नाही, रिकव्हरी आलेली नाही. ओके. गॅप डाऊन नंतर मार्केट त्याच रेंजमध्ये कन्सोलिडेशन करत राहिलं. तर इकडे जर बघितलं तर हा काहीसा आपल्याला नेगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्याला इकडे बघायला मिळते. आता काय होतं की मार्केटमध्ये 2 दिवस सुट्टी आहे, शनिवार रविवार. खूप लोक काय करतात की विचार करत बसतात, गॅप अप होईल का गॅप डाऊन होईल, गॅप अप होईल का गॅप डाऊन होईल. इतका विचार करण्याची काहीही गरज नाहीये. कारण की काय होतं की 2 दिवस सुट्टी आहे, 3 दिवसानंतर मार्केट ओपन होणार आहे, 3 ओव्हरनाईट नंतर. ओके. मग त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह न्यूज येऊ शकतात, काही निगेटिव्ह न्यूज येऊ शकतात. इतकं आपल्या डोक्याला आणि आपल्या माइंडसेटला त्रास करून घ्यायचा नाही. हां, मार्केट जेव्हा ओपन होईल, ती ओपनिंग काय होतीये ते तिकडे बघायचंय. त्या ओपनिंग नंतर काय प्रायजेक्शन बनते आणि त्याच्यानंतर काय सेटअप बनतोय, ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. उगाचच सोमवारचा विचार आज करण्यात काही अर्थ नाहीये. 2 दिवसाची सुट्टी काय करतो तुम्ही, खराब करून टाकता. जिथे तुम्हाला वेळ मिळतोय तिथे शिकण्यावरती भर द्या. मग काय होतं, शिकायचं राहतं बाजूला आणि तेच गॅप अप पण होते का गॅप डाऊन होते. ग्लोबल मार्केट चेक करत बसतात, गिफ्ट निफ्टी चेक करत बसतात. ती कधी शुक्रवारी कधी वरती दिसती, शनिवारी कधी खाली दिसती, रविवारी कधी भलतिकच असते. ओके. मग हे अशा पद्धतीचे सगळे अनुभव घेऊन झालेले आहेत. त्यामुळे निवांत राहायचं, अभ्यास करायचा. ज्यावेळेस मार्केट ओपन होईल त्यावेळेस मार्केटचा विचार करायचा. अदरवाईज सॅटर्डे संडे तुम्हाला फिरायचंय, एन्जॉय करायचंय, काय करायचं ते तुम्ही करू शकता. तुमचे काही कामं असतील बाहेरची ती पण करू शकता. परंतु शनिवार रविवार फक्त अभ्यासाचा विचार करा. जितके तुम्हाला चार्ट रीड करता येतात, जितके तुम्हाला चार्ट वाचता येतील तितके चार्ट वाचण्याचा प्रयत्न करा. ओके. आता इकडे जर पाहिलं तर रेजिस्टन्स 24,250, 24,118 ही काहीशी आपल्याला कन्सोलिडेशन म्हणजे नो ट्रेडिंग झोनची रेंज बघायला मिळते. आता मल्टिपल टाइम रेजिस्टन्स घेतलाय. ही लेवल जर ब्रेक होते तर इकडे एक लगेचच रेजिस्टन्स आहे, साधारण जर बघितलं तर 50 पॉईंटवरती. आणि त्याच्यानंतर जर बघितलं काय 24,300 राऊंड लेवल आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 24,377, 24,421, 24,468. तर बुलिश साईडला बघितलं तर थोड्या छोट्या छोट्या लेवल आहे. इकडे काय आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतो, रेजिस्टन्स बघायला मिळतो, रेजिस्टन्स बघायला मिळतो, रेजिस्टन्स. कारण की या रेंजमध्ये मार्केटने कन्सोलिडेशन केलेलं आहे. इकडे पण कुठला आपल्याला व्ह्यू बघायला मिळाला आहे का, बुलिश और बेरिश, नाही बघायला मिळालं. त्यामुळे ही पण रेंज काहीशी कन्सोलिडेशनमध्ये आहे आणि इकडे पण मार्केटने कन्सोलिडेशन केले. ओके. तर काहीसा इकडे आपल्याला अशा पद्धतीची काहीशी एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. त्यामुळे मार्केट जर बुलिश होत असेल तर बुलिश साईडला जाताना काय आहे, रिस्क फॅक्टर काय आहे, थोडासा हायर साईड आहे. आता आपल्याला समजलं की बाबा इकडे मल्टिपल कन्सोलिडेशन आहे, इकडे कन्सोलिडेशन आहे. बुलिश साईडला मार्केट जर प्रायजेक्शन करून लेवल ब्रेक करत असेल तर तिकडे रिस्क फॅक्टर हाय आहे. आणि ज्यावेळेस रिस्क फॅक्टर हाय असतो त्यावेळेस आपल्याला आपली पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंट ह्या 2 गोष्टी व्यवस्थित लक्ष ठेवावे लागतात. ओके. जिकडे रिस्क फॅक्टर हाय आहे, सिंपल उदाहरण घ्या. तुम्ही एका चांगल्या रस्त्याने जाताय, मधला एक पॅच आहे तिथे थोडंसं जंगल आहे. ओके. आणि चालत चाललंय. तर मधल्या पॅचमध्ये लोकवस्ती आहे तोपर्यंत ठीक आहे. परंतु जंगल आल्यावर तुम्ही थोडं काळजीत राहता. हातामध्ये काहीतरी लाकूड दांडका घेऊन फिरताना जी गावाकडली लोक आहेत त्यांना ही गोष्ट समजून जाईल. आता शहरामधल्या लोकांना ती काही गोष्ट ते उदाहरण इतकं समजणार नाही. परंतु जिकडे डेंजरस वाटते तिकडे आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे. आणि इकडे प्रोटेक्शन काय आहे, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग. लक्षात ठेवा ही गोष्ट. डाऊन साईडला जर बघितलं, 'तर सपोर्ट आहे 24,118 वरती. 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 24,118 वरती.
या लेवलवरनं ब्रेकआउट आला होता लास्ट टाइम बघितलं तर स्ट्रॉंग इकडनं मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम बघायला मिळाली होती. आता ही लेवल जर ब्रेक होत नाहीये म्हणजे हा जो ब्रेकआउटची लेवल होती इकडे जर मार्केट येऊन काहीसं इकडे आता आपल्याला बघायला मिळते सपोर्ट घेतलाय खाली येऊन परत जर काहीसं इकडे या पद्धतीने लेवल जर बघितले आणि इकडनं जर ब्रेक झाले तर तुम्हाला व्यवस्थित प्रायजेक्शनचं नॉलेज असेल किंवा लेवलचं नॉलेज असेल किंवा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असेल तर इकडनं देखील काहीसा एखादा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. नसेल तर मग ही लेवल ब्रेक होण्याची वाट बघू शकता. ओके, कारण की इकडे एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आला होता. इकडे पण थोडासा पुल बॅक दाखवला परंतु सस्टेन झालेला नाही आणि सस्टेन नाही झालेला त्याचमुळे इकडे आपल्याला काय बघायला मिळते की बाबा कन्सोलिडेशन पण आहे. मार्केट ब्रेकआउट देऊन सस्टेन होत नाही. इकडे ब्रेकआउट आला सस्टेन झाला खाली आला, इकडे ब्रेकआउट आला सस्टेन नाही झाला खाली आला. आता हा ब्रेकआउट देऊन थोडं कन्सोलिडेशन करून इकडे जर क्लोजिंग झाली असती तर आपण विचार केला असतं की या रेंजमध्ये मार्केटनी आले आणि मार्केट खाली येऊन परत रिकवर केले त्यामुळे काहीशी ही प्राइस ॲक्शन थोडीशी पॉझिटिव्ह झाली असती. ओके, परंतु इकडे मार्केटने वरच्या लेवलला क्लोजिंग दिली का नाही दिली त्यामुळे प्राइस ॲक्शन थोडीशी आपल्याला काय बघायला मिळते लोवर लो प्राइस ॲक्शन बघायला मिळत आहे. ओके, परंतु ही एक सपोर्ट लेवलकडे होल्ड केलेली आहे 24,100च्या आसपासची. ही लेवल जर छोटासा पुल बॅक घेऊन ब्रेक होत असेल किंवा अशा पद्धतीने ट्रेंड लाईन क्रिएट करून जर इकडनंच ब्रेकडाऊन देत असेल तर इकडनं विचार करू शकता. त्याच्यानंतर ही सपोर्ट लेवल ब्रेक झाली तर छोटे छोटे सपोर्ट आपल्याकडे बघायला मिळतात. ते 24,055, 24,000ची राऊंड लेवल, 23,938 आणि 23,886. ओके, नेगेटिव्ह साईडला जर ब्रेकडाऊन होत असेल तर मोमेंटम या लेवलपर्यंत काहीसं फास्ट आणि त्याच्यानंतर थोडं कन्सोलेशन त्याच्यानंतर परत एखादा बेरिश फ्लॅग पोल करून मार्केट काहीसं नेगेटिव्ह आपल्याला होताना दिसू शकतं. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर हे कन्सोलेशन एरिया तुम्हाला बघायला मिळतोच आहे. इकडे आल्यावरती काही वेगळं सांगायला नको. कन्सोलेशनमध्ये गॅप डाऊन ओपन होते, गॅप अप ओपन होते. गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर ह्या लेवलवरती एक डिमांड झोन झाला होता तयार आणि या लेवलची जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर एक राऊंड लेवल आहे 24,000ची. या 24,000च्या लेवलवरती जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर एक ओपनिंगमध्ये एक गॅप फिलिंगचा मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, तर या काही लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहेत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, सुट्टी आहे 2 दिवस, व्यवस्थित शांतपणे बघा. निफ्टी बँकमध्ये ही लेवल आपण पाहिली होती ट्रेंड लाईनची ब्रेकडाऊन गॅपडाऊनमध्ये झाला. इनसाइड कॅन्डल तयार झाली. इनसाइड कॅन्डलचा बऱ्यापैकी एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. ओके, तर या सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करूया. आता प्राइस ॲक्शन जर बघितलं तर काहीशी चित्र विचित्र झालेले आहे. म्हणजे ही जर प्राइस ॲक्शन आपण काल बघितली होती त्याच्यानंतर मार्केट निगेटिव्ह झालं, इनसाइड कॅन्डल तयार करून डाऊन साईडला आलेला आहे. म्हणजे ही जी लेवल आहे 55,000ची या लेवलची सपोर्ट आपल्याला घेताना दिसते. लास्ट टाइम 55,000वरूनच एक ब्रेकआउट आला होता. तर 55,000च्या लेवलला आपण मार्क करूया. थोडंसं समजून घ्या. प्राइस ॲक्शन ही ट्रेंड लाईन होती, ब्रेक केली, खाली आली, परत इकडे एक ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते. लास्ट टाइम ब्रेकआउट कुठून आला होता? या लेवलच्या आसपासवरून दिसतोय का? दिसतोय. आता या लेवलवरती बघा पुल बॅक घेतले, मार्केट खाली झाले. एक छोटा पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर ही ट्रेंड लाईन ब्रेक होती. बुलिश लेवल इकडनं आपल्याला बघायला मिळाली होती. लास्ट टाइम या लेवलपर्यंत हाय मारला होता. म्हणजे 55,440 रेजिस्टन्स. सपोर्ट जर बघितलं तर 55,000ची राऊंड लेवल आहे. बुलिश साईडला जर ब्रेकआउट येत असेल तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. 55,796 वरती फर्स्ट रेजिस्टन्स आहे. आजचा इंट्राडे हाय आहे. ट्रेंड लाईन देखील आहे. एक
ब्रेकआउट आपल्या इकडनं पाहायला मिळू शकतो. सेकंड लेवल जर बघितलं तर 56,050च्या आसपास सेकंड लेवल आणि थर्ड लेवल 56,243 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे बँक निफ्टीमध्ये. सेलिंग साईडचा जर विचार केला नो ट्रेडिंग झोन समजून घ्या 55,000 आणि 55,440 म्हणजे साधारण 440चा नो ट्रेडिंग झोन आपल्याकडे बघायला मिळत आहे. ओके, डाऊन साईडला जर लेवल टप्पा खाऊन ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट जो आहे तो या लेवलती बघायला मिळते 54,660, सेकंड सपोर्ट 54,429 आणि थर्ड सपोर्ट 54,227 या काही सपोर्ट लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. अजून एखादी लेवल आहे का खाली बघूया. नाही, याच काही लेवल आहेत. ओके, गॅपअप जर ओपन होत असेल तर मग या रेंजमध्ये ओपन होते. काय प्राइस ॲक्शन बनते, सेटअप काय बनतो त्याचा विचार करू शकता. गॅप डाऊन या लेवलच्या आसपास जर ओपन होत असेल म्हणजे साधारण 54,700च्या तर एक निगेटिव्ह गॅप डाऊन, त्याच्यानंतर निगेटिव्ह मोमेंटम आणि त्याच्यानंतर परत गॅप डाऊन, तर एक हेल्दी पुलबॅक आपल्याला या रेजिस्टन्सपर्यंत किंवा मग गॅप फिलिंगपर्यंत बघायला मिळू शकतो. इकडनं नेगेटिव्ह साईडला जर कॅन्डल बनत असेल तर इकडे रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा सेलिंग साईडला फेवरेबल राहत नाही. एक पुलबॅक आपल्याला तिकडे पाहिजे. ओके, तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. सेन्सेक्स मध्ये जाऊया. सेन्सेक्सचा लेवल रिमूव्ह करूया. सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर काहीशी इकडे ट्रेंड लाईन बघायला मिळते. दिसते का तुम्हाला? 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, 15 मिनिटा टाइम फ्रेमवरती आणखी चांगल्या पद्धतीत दिसेल. ओके, इकडे जर पाहिलं तर इकडे काहीसा डबल बॉटम तयार केला होता, वरती गेलं होतं. या लेवलवरती बघितलं तर रेजिस्टन्स आहे. ओके, इकडनं मार्केट आलं डाऊन साईडला गेलं, इकडनं मार्केट आलं डाऊन साईडला गेलं, इकडनं मार्केट आलं डाऊन साईडला गेलं, इकडे मार्केट आलं डाऊन साईडला आलेलं आहे. आणि आत्ता जर बघितलं तर एक सेंटर आहे ज्या रेंजचा, ही जर आपण रेजिस्टन्स बघितलं आणि इकडे जर सपोर्ट बघितला तर ही एक अपडाऊन एक स्क्वेअर बनलेला आहे आणि त्या स्क्वेअरच्या मिडला आपल्याला काय बघायला मिळते, एक ट्रेंड लाईन. आता ही जर ट्रेंड लाईन ब्रेक होतीये, हा जो सपोर्ट आहे हा जर ब्रेक होतोय तर हे जे छोटे छोटे सपोर्ट आहे हे आपल्याला परत टच होताना सेन्सेक्समध्ये दिसू शकतं. ते म्हणजे ही जी प्राइस ॲक्शन आपल्याला इकडे बघायला मिळते या लेवलच्या खाली, म्हणजे साधारण बघूया आपण 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती. टेक्निकली जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो जर ब्रेक होत असेल तर आपल्याला एक नवीन लोअर लो आपल्याला बघायला मिळू शकतं ते. ओके, तर या सपोर्टपर्यंत आपल्याला म्हणजे 76,200च्या आसपास आपल्याला सेन्सेक्स येताना दिसू शकतो. ओके, सेन्सेक्सची प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजली तुम्हाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती की ट्रेंड लाईन तिकडे तयार झालेली आहे. ट्रेंड लाईनची ब्रेकआउट होण्याची वाट आपल्याला बघायची. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. आजचा इंट्राडे लो आणि हा स्विंग आहे. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात त्या नो ट्रेडिंग झोनमध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं तर नो ट्रेडिंग झोन आधी समजून घ्या. 77,253 आणि 77,140 या झोनमध्ये मार्केटमध्ये कन्सोलिडेशन मोठ्या प्रमाणात आहे. नो ट्रेडिंगचं रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते. डाऊन साईडला जर बघितलं तर फर्स्ट सपोर्ट काय आहे, या लेवलच्या आसपास आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलच्या आसपास आहे आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर इंट्राडे लो. ओके, हे काही सपोर्ट आहे. ट्रेंड लाईन तुम्हाला माहितीच आहे नेगेटिव्ह साईडची. मार्केट जर हा स्विंग जो आहे हा जर ब्रेक करत असेल तर मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह सिनारिओ आपल्याला बघायला मिळू शकतो. फर्स्ट सपोर्ट जो आहे सेन्सेक्सचा 76,882, डाऊन साईडला जर बघितलं तर 76,700 आणि तिसरी लेवल जर बघितलं तर 76,538. ओके, या काही निगेटिव्ह लेवल बघायला मिळतात. आता थोडक्यात समजून घ्या की लेवल डायरेक्ट मार्क करून आपण एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे लेवल जर बघितलं तर डायरेक्ट ड्रॉ करून ठेवायच्या आणि फक्त एक्सप्लेन करायचं. याच्या मागचं तुम्हाला कारण माहिती असायला पाहिजे की बाबा इकडे ट्रेंड लाईन आहे, इकडे एक छोटासा सपोर्ट आहे. मार्केट मोठ्या टाइम फ्रेमवरती आपल्याला एक बॉक्स पॅटर्नमध्ये कन्सोलिडेशन करताना दिसते. बॉक्स पॅटर्नचा हाय आणि लो मार्केट टच करताना दिसते. तर ह्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे की बाबा मार्केट जर इकडनं नेगेटिव्ह साईडला जात असेल तर त्याच्या मागचं रिझन काय आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला काहीसं मार्केट शिकायला पण जमेल आणि तुम्हाला थोडासा एक कॉन्फिडन्स पण येईल. ओके, शिकण्यामध्ये. त्यामुळे शक्यतो
कुठलाही व्ह्यू आपण बघत असेल तर त्याच्या मागचं कारण आपल्याला माहिती असायला पाहिजे. मार्केट जर बुलिश होतंय तर ते का बुलिश होतंय? त्याच्या मागे काय सेटअप आहे? डिमांड झोन आहे का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मार्केट जर बेरिश होतंय तर त्या बेरिश मागे काय प्रायजेक्शन आहे का? हे माहिती असायला पाहिजे. ओके. का फक्त एक रेड कॅन्डल पडली झालं बेरिश. असे जर तुक्के आपण लावत असेल तर तिकडं मार्केटला बंद करा आणि जे कामं करतात त्याच्याकडे लक्ष द्या. ओके. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला एक रेजिस्टन्स आहे, गॅप फिलिंगची लेवल आहे काहीशी. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल आणि या लेवलवरती थर्ड लेवल, कारण की या लेवलवरती मल्टिपल टाइम रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके. इकडे जर बघितलं तर मार्केटनी हाच एक आपल्याला सपोर्टवरनं बुलिश मोमेंटम बघायला मिळते. हेच काहीशी पॉझिटिव्ह प्रायजेक्शन आहेत की नाही तर ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये नेगेटिव्ह प्रायजेक्शनच बघायला मिळते. हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट ब्रेक न करता मार्केट जर या लेवलवरती ब्रेकआउट देत असेल काहीशी प्रायजेक्शन करून आणि 57,523 ही जी रेजिस्टन्स लेवल आहे नो ट्रेंडची, ही जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट 77,710 वरती फर्स्ट रेजिस्टन्स आहे, जो की या लेवलवरती मल्टिपल टाइम सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्ट आहे तो रेजिस्टन्सचं काम करतो. सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 77,952 आणि तिसरा रेजिस्टन्स जर बघितलं तर 78,100. या काही थर्ड रेजिस्टन्स बघा या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर इकडे काय बघायला मिळते की इकडे रेजिस्टन्स आहे, इकडे सपोर्ट आहे. मग इकडे थोडंसं मार्केट असा एक दिवस झालाय, असा एक दिवस झालाय, असा एक दिवस बघायची पॉसिबिलिटी वाढते. ओके. आणि गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर या लेवलच्या ही जी हा जो पॉइंट आहे दिसत नाही का, एक मिनिट, हा जो पॉइंट आहे ना यावरनं एक अफलातून बाईंग आपल्याला इकडे बघायला मिळते. तर हा जो सपोर्ट आहे या सपोर्टवरती तर डायरेक्ट मार्केट ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. हा थोडासा फास्ट असू शकतो आणि या रेजिस्टन्सपर्यंत किंवा गॅप फिलिंगपर्यंत एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. इकडनं डायरेक्ट नेगेटिव्ह साईडला जर मार्केट म्हणजे ओपनिंग गॅप डाऊन आणि त्याच्यानंतर रेड कॅन्डल करून डायरेक्ट नेगेटिव्ह होत असेल तर तिकडे रिस्क फॅक्टर हाय आहे आणि मार्केट एक ब्रेक डाऊन फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते. मार्केट एखादा कॅन्डल दाखवून जोरात आपल्याला रिव्हर्सल दाखवू शकतो. त्यामुळे ह्या काही रिस्की गोष्टी त्या थोड्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल विथ प्राइज ॲक्शन समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.